होती P1चा पुरेपूर फायदा घेतला जातोय ऋतिक पाटीलच्या माध्यमातून. टोकला षटकार, सातत्याने हल्ले चढवले जात आहेत योगेश पाटील यांच्यावरती. यावेळेस आणखीन एक चांगला फटका ऑन द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल करतो, टीपमधून फिल्डर येत आहेत. एकच धाव आली या बॉलवरती, एकापेक्षा जास्त नाही आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल 15 या आकड्यावरती. 15 ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. 15 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. 15 धावा बनवत असताना एकही गडी इथनं गमवला नाही आहे हुक्का 11 मंगरुळ टीमना. यावेळेस हवेत आणि इथे झेल टिपलाय. सचिन पाटील बाद होत आहेत. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गोल्डन डकचे शिकारी झालेत. पहिला धक्का, बिग विकेट डाऊन. सचिन बॅक टू पवेलियन. दुसरं षटक मार्गस्थावरती, गोलंदाजी मार्कवरती लालचंद्र आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मनीष आलाय. मनीष आणि ऋतिकची जोडी आता आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवरती धक्का दिलाय, मोठा फलंदाज होता सचिन पाटील, त्याची विकेट योगेश पाटील यांनी कॅरी केली आहे. P2चे षटक मार्गस्थावरती आहे. आता लालचंद्रचा वापर केलाय, हायवेकडनं तो सज्ज झालाय. पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल लॉक केलाय समोरच्या दिशेनं, हवेच्या लाटांवरती हा बॉल सुमार झालाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार षटकार. समोरच्या दिशेनं साइड स्क्रीनच्या बाजूनं हा बॉल ट्रॅव्हल झाला, षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावगतीला आकार येतो. त्या फलकावरती टोटल एक गडी बाद, 21-21, लॉस ऑफ 1 विकेट. ऋतिक आता सध्याच्या घडीला भरपूर चांगली बॅटिंग करतोय हुक्का 11 मंगरुळ टीम साठी. टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं खोदून काढलाय, फिल्डर टिप मध्ये येत आहेत. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगानं, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. ऋतिकचा विचार जे केला सलामीसाठी तो आलाय आणि आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी तो करतोय. चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधनं झाली आहे. षटकार चौकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये तो बोलतोय. फुलटॉस आणि इथे फुल टोल वसूल केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार षटकार. काय जबरदस्त फलंदाजी होतीये. लालचंद्र वरती सातत्याने हल्ले चढवले जात आहेत ऋतिक पाटीलच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग तो करतोय. आणखी एक आडवा बाटनं केला कडवा प्रहार, बॉल जाईल मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काही जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम फटकेबाजी होतीये. धाव संख्येला आकार आला. धावफलकावरती टोटल 35. काही जबरदस्त फलंदाजी होतीये. सातत्याने हल्ले चढवले जात आहेत लालचंद्रवरती. लालचंद्रचा विचार जर केला आतापर्यंत तिसरा षटकार त्यानं खर्च केला आहे. चांगली बॅटिंग ऋतिक करतोय. समोरच्या दिशेनं फटका पण तर सजवला. दुसरीचा प्रयत्न, फेकी कराबा आणि 2 धावा कंप्लीट. बघा सुनील नारायण ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतो ना, त्याच पद्धतीने सुनील पाटील देखील चेंडू डिलिव्हर करतोय. सेम ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळी समोरच्या दिशेनं हा बॉल लॉक जरूर केला आहे. फिल्डर तिथे उपस्थित, बॉलची अडवणूक केली आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत.
दापलकावरती टोटल आपण बघू शकाल 2च्या मदतीने पुढे जाईल 41-41 या आकडावरती. पहिल्या 2 षटकामध्ये भरपूर धावा एकवटल्या होत्या, मात्र या षटकामध्ये थोडीशी धावगती स्थिरावली गेली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आणि इथे देखील फेकी खराब आहे. दुसरी धावेचा प्रयत्न देखील होत नाहीये. बघा थोडस फंबल झाले, फलंदाज त्या ठिकाणी धडपडले. एक धावच आली या बॉलवरती, एकापेक्षा जास्त नाही आहे. बघा तिथे फलंदाज जर फंबल झाले नसते तर मात्र या बॉलवरती 2 पेक्षा जास्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. मात्र एकच धाव आली या बॉलवरती. क्रिकेटला जर तरला महत्व नाहीये, ते देखील बॉल उडवला, फिल्डर उपस्थित, डीप मधनं अतिशय वेगाने आले, प्रयत्न सुरेख दाखवले. एफर्टसाठी 100% असतील, एफर्ट 100% दिले, मात्र इथे झेल त्याला पकडता आला नाही आहे. प्रयत्न भरपूर चांगले होते, मात्र शेवटच्या मोमेंटला बॉल हातातनं निसरला. यावेळेस बॉल हवे, स्वतः सुनील येत आहेत. झेल नाहीये, दुसरी धावेचा प्रयत्न, इथे देखील फेकी खराब होती. आता तिसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे 3 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खराब क्रिकेट बोनवलीच्या माध्यमातून खराब फिल्डिंग आपण पाहतोय. एकच धाव होती या बॉलवरती, मात्र 3 धावा इथनं एकवटल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. उक्का 11 मांगरोळ टीमची. 3 षटकांचा खेळ संपलाय धावफलकावरती. टोटल 47-47. बघा इथे फलंदाज रिटायर हर्टच्या माध्यमातून बाहेर जात आहे. साहिल मागील षटकामध्ये त्यांना थोडीशी दुखापत झाली, मात्र ते रिटायर्ड हर्टच्या माध्यमातून बाहेर येत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, वैभव. सेकंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मनीष आणि वैभवची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये सज्ज. गोलंदाजी मार्कवरती रुपेशाला एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू टीम श्रीराम 11 बोनवलीचा. 4थ्या षटकामध्ये त्याच्यावरती भरोसा दाखवलाय. बॉल हवे जरूर आहे. नोमॅन्स लँड मध्ये हा बॉल येईल. इथे 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न सुरू. बघा माणस होतं, मात्र धाडस इथे दाखवू शकले नाहीयेत फलंदाज मनीष. दोनच धावा आल्या बॉलवरती. 2 धावफलक पुढे जाईल. 49 या आकडावरती. बघा ऋतिकची विकेट जिथनं आली तिथनं मात्र मोठ्या फटक्यांवरती सातत्यानं मोठ्या फटक्यांवरती अंकुश लावला गेला. इथे दिशा बघावी लागेल. चेंडूची पिचिंग आपण पाहिली आउटसाइड लेग. पंच देवाशिष यांचा इशारा आला. डाव्या स्टेला सोडून जाणारा बॉल वाईड दर्शवला पंचांनी. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ॲड होईल. धावफलकावरती टोटल 50 कंप्लीट. उक्का 11 मांगरोळ टीमची.
पुन्हा एकदा आडव्या बॅटनं लॉक करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. बॉलच्या मिरिटमध्ये खेळत नाहीयेत. अंदाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मनीष करतायत. रुपेशनं हा डॉट बॉल फेकलाय. वाईड बॉल नंतर लगेचच कमबॅक केलाय आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा आखूटप्प्याचा बॉल हवेत. फिल्डर तिथे उपस्थित आणि इथे झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का उक्का 11 मंगरुळ टीमला. मनीष बॅक टू पॅव्हिलियन. होईल. अतिरिक्त चेंडू आतापर्यंत सातत्यानं फेकले जात आहेत रुपेशकडनं. मात्र विकेट देखील तो कॅरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल देखील फेकतो. आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट केली आहे. गोलंदाज रुपेशनं दमदार कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक आपण मागील मॅच मध्ये पण वरती गणेश इथे दिशा दिली आहे. इथे पुढे सरसावलाय. बॅटची कडा घेतली आहे थर्डमॅनला. बॅटची कडा घेतली आहे थर्डमॅनला. चुकीला माफी नाहीये. आणखीन 2 धावा येत आहेत. 2 धावफलक पुढे जाईल. आणखीन 2 धावा येत आहेत. 2 धावफलक पुढे जाईल. 63-63 आकडा. 63-63 आकड्यावरती 63 धावा धावफलकावरती 63 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये. खेळाचा पूर्वार्ध संपलाय आणि पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल आपण सहर्ष स्वागत. आपण या स्पर्धेला आपला तर 64 धावेचा पाठलाग करायचा आहे. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आकाश आणि रुपेश. कपाली केशरी गंधामा शिवरायांचा छंद. मुखाने एकच नामघोष जगदंब. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना पुन्हा एकदा मानवंदना देऊन या इनिंगला चेंडूची पिचिंग आपण पाहिली. आउटसाइड ऑफ उजव्या यष्टीला सोडून जाणारा हा चेंडू पंचांनी वाईट दर्शवला. अतिरिक्त धावेच्या माध्यमातून संघाचा श्री गणेशा होतोय. पुन्हा एकदा दिशेवरती नियंत्रण नाहीये. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक आपण पाहिले आणि आता व्हाईटचे हॅट्रिक आपण पाहतोय. सलगचा 3रा वाईड बॉल. 3रा अतिरिक्त चेंडू फेकलाय. हा देखील वाईट. 4था प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 2 धावा कंप्लीट.
अगदी सहजरित्या 2 धावा इथनं कंप्लीट केल्या. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार जर केला बोनवली संघ भरपूर फास्ट आहे. अगदी खोऱ्यामध्ये ते धावा रनिंग बिटवीन द विकेटमध्ये बनवत आहेत. नरेश चिडेला आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. रुपेशचा फटका देखील सुंदर होता, मात्र कॅप्टननं फील्ड देखील अप्रतिम सजवली आहे. लॉंग ऑफ लाईक फिल्डर सेट केला होता. सचिन पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून हा झेल कॅरी केला आणि पहिला धक्का जय श्रीराम बोनो इथे उडवला बॉल, बिग हिट केलाय. जबरदस्त फटका, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी षटकार. आणि पंच आपण देखील आपली जागा बदलायची आहे, कारण आता उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आणि निर्धारित विचारते केला शेवटचा बॉल शिल्लक आहे. फुल टॉस समोरच्या दिशेनं फटका तर बघा विकास पाटील यांचा विचार जर केला थोड्याशा उशिरानं या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांचं करूया स्वागत. अप्रतिम क्रिकेटर आहेत. हेलिकॉप्टर बॉय म्हणून या मलंगणामध्ये त्यांची ओळख आहे. सिक्सर किंग म्हणून देखील त्यांना. दुसऱ्या बाजूला जय श्रीराम बोणवली. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. 64 धावेचं टार्गेट चेस करायचं. पहिल्या षटकामध्ये चांगली धावगती आली आहे. नरेश चिडेच्या बाळमधनं एक षटकार आपण जरूर पाहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये. आता पिटूला झाली आहे सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती साहिल आलाय. साहिलचा वापर केला पिटूच्या षटकामध्ये. भरपूर फास्ट या क्रीडांगणावरती आपण जर पाहिलं, जर तुम्ही थोडीशी मिस्टेक केली तर बॉल सलग सीमारेषा ओलांडताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. आणि इथे सीमारेषा ओलांडली आहे. चौकार आलाय. चुकी केली आहे मांगरोळ टीमच्या फिल्डरनं आणि ते चुकीच्या प्रायश्चित्त 4 धावेनं इथनं भोगावं लागेल. शाकनावरती नरेश चिडे, ज्याचा जेल देखील सोडला होता सचिन. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित नाहीये. चेंडू जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जखमावरती मीठ चोळत असताना ठोकला आणखीन एक दर्जेदार फटका. एकदा विते कंप्लीट केली एका धावेने धावगतीला आकार आलाय दाबलकावरती. टोटल आपण बघू शकाल 30.
तर तिसरं षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्कवरती रितेश आलाय, चांगला गोलंदाज आहे. फुलटोस होता, बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण पाहिला, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलची अडवणूक झाली आहे. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकरचा वापर केलाय, वाईड बॉलचा इशारा आला, पण ड्राईव्ह फिल्डरनं बॉलरनं हा बॉल अडवलाय. आणखीन एक डॉट बॉल, दर्जेदार चेंडू केलं ना रितेश. एक चांगला गोलंदाज सतत, काय जबरदस्त डॉट, षटकार डॉट, अप्रतिम. फुलटोस होता बॅटची कडा, फुलटोस होता बॅटची कडा, बॅक साईडला आउटफील्ड फास्ट डिपन फिल्डर येत आहेत. बॉलची अडवणूक झाली आहे. इथे 2 धावा झाली आहे. इथे 2 धावा सहजरित्या एकवटल्या, सहजरित्या एकवटल्या. दापलकावरती टोटल 45, 45 टोकला. आणखीन एक दर्जेदार शानदार हिट षटकार, दर्जेदार शानदार हिट षटकार. बघा, क्रिकेटमध्ये म्हटलं जाते पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. पकडो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. आणि त्याच पद्धतीचं समीकरण आपण आज मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. मैदानाच्या आतमध्ये सोडता तेव्हा तो अतिशय वेगानं धावा मैदानाच्या आतमध्ये बनवतो आणि या मॅचमध्ये नाहीये. तर आपण सातत्यानं क्रिकेटमध्ये या घडामोडी पाहत आलोय. चौथं षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्कवरती ऋतिक पाटील आलाय, ज्यानं फलंदाजी भरपूर चांगली केली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. काय जबरदस्त फलंदाजी होतीये. एक हाती किल्ला लढवला नरेश चिडेनं. झेल सोडल्यानंतर सातत्यानं जखमावरती मीठ सोडलं जात आहे. चला, यापुढील मॅच आपण पाहणार आहोत. कॅप्टन या. आणखीन एक सामना फिनिश, जबरदस्त खेळ. नरेश चिडेच्या माध्यमातून मॅच विनिंग नॉक मैदानाच्या आतमध्ये.